हाय फ्रेंड्स, सरांना गुड मॉर्निंग. तर मी आता त्यांचं टायर बदलायला आलेलो अजय टायरला. तर इथे रुईपाटीच्या बरोबर समोर अजय टायर आहे. कधी आले तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या. इथं टायर वगैरे होलसेलमध्ये भेटतात. मी माझ्या मोटरसायकलचा टायर घेतला, तुम्हाला मी आता दाखवतो आहे. इथून दुकानच्या बाहेरून हे बघा स्कूटीचे वगैरे टायर इथं लावलेले आहेत रॅकमध्ये. इथे ट्रकचे टायर आहेत ह्या साईडला. त्यांचं दुसरा पार्ट म्हणून अलाइनमेंट आहे. इथे अलाइनमेंट केलं जातं. इथे त्यांच्या अत्याधुनिक मशिनरी वगैरे आहेत. एकदम परफेक्ट अलाइनमेंट केलं जातं. परफेक्ट अलाइनमेंटमध्ये तुमची थोडी पण चूक होणार नाही. टायर चाटणे वगैरे एका साईडला असताना आणि बरोबर आपण किलोमीटर त्या परफेक्ट याच्यानुसार केलं तर अलाइनमेंट हलत नाही गाडीचं. जास्त गाडी खड्ड्यात अजून द्यायची नाही अजिबात. खड्ड्यात गाडी आदायला की अलाइनमेंट हलतं असं असतं त्याचं. हा भैया अलाइनमेंट करतोय आता. अलाइनमेंटची एक पद्धत असते. सुरुवातीला गाडीच्या मागे चाक नाही का आपण म्हणतो ओटी लावणे वगैरे तसं ते सुरुवातीला जेणेकरून गाडी हलणार नाही त्याच्यामुळे एक छोटासा दगड किंवा ओटी लावली जाते. हलणार नाही गाडी. सेन्सर असतात ना अलाइनमेंटला. हे पण ते मशीन सेन्सरसाठी असते. बरोबर सेन्सर लावले जातात. इथे आपल्याला दिसतं सेन्सर लावले जातात बरोबर गाडीच्या मधोमध. ते दादा आहेत. अलाइनमेंट म्हणजे बॅलन्सिंग अलाइनमेंट म्हणजे एक गाडी एका साईडला ओढत नाही किंवा एका साईडला चाटत नाही गाडी. ह्याचा अलाइनमेंटचा याचा अर्थ असतो. आणि जास्त टायरला आयुष्य वाढतं अलाइनमेंटमुळं. आणि आपण अलाइनमेंट हे रेग्युलर करायलाच पाहिजे कुठली असलं तरी. अशा प्रकारे जोडलं जातं. अत्याधुनिक मशिनीद्वारे अलाइनमेंट केलं जातं. इथे ऑपरेटर आहेत अलाइनमेंटचे ऑपरेटर अपोलो टायर्समध्ये. बरोबर माझा मित्रच आहे हा विशाल म्हणून. विशाल दादा अलाइनमेंट किती किलोमीटरला केलं पाहिजे? ते गाडीचे ओनर आहेत. त्यांच्या गाडी आहे 5,000 किलोमीटरला हे स्वतः अलाइनमेंट करतात. म्हणजे चारही चाकांना जोडलं जातं मित्रांनो हे सेन्सर. आणि मी आता जस्ट माझ्या गाडीचे टायर तिथे बदलायला टाकले. तिथे आता माझा मित्रच आहे सलीम शेख. तो एकदम भारी असं टायर वगैरे बसवून देतो. आता टायर बसवलेला आहे मशीनवरती. हा माझा मित्र आहे सलीम. टायर बसायला व्यवस्थित. इथे टायर चारही बाजूने चेक केला वाल वगैरे हवा वगैरे जाते का. त्यानंतर हवेचा गेज वगैरे चेक केला जातं. टोपण लावलं जातं जेणेकरून त्या वॉलमधून हवा जाऊ नये. हे अत्याधुनिक मशीन आता यंत्रसामग्री निघली आहे ना. त्या मशीनमध्ये टायर बरोबर टाकल्या गोल फिरून टायर काढला जातो. आता फ्रंटचा टायर आहे. फ्रंटचाही टायर बदलतात आत्ता. हे बरोबर इथे समोर रुईपाटी आहे आणि रुईपाटीच्या समोर बरोबर अजय टायर्स म्हणून आहे. अपोलो टायर्स अजय टायर्स. इथं टायर MRF अपोलो सिएट सर्व प्रकारचे टायर म्हणजे स्कूटीपासून ट्रक JCB पर्यंत सर्वांचे टायर इथं मिळले जातात. आणि इथं आमचा मित्रच आहे सलीम शेख म्हणून. तुम्ही कधी या. सलीम नाव सांगा ते एकदम होलसेल तुम्हाला देतात टायर. टायर बसवला जातोय आता. माझ्या मागचा परिसर आहे तो टायरचा परिसर आहे. दुकान सोडून माझे टायर म्हणून कधी आले तरी इथे या. बघा कसं मोठ्या बिल्डिंग झाल्या तिथे. रुईपाटी आधी इथे काहीच नव्हतं. आता एवढं परिसर म्हणजे बिल्डिंगने ह्याने व्यापलाय की बोलायचंच नाही. हे समोरून येतात ते आमचे जुने सहकारी आहेत रणवर साहेब. रण साहेब बरे का? एकदम व्यवस्थित. फ्रंटचा टायर घेतलाय आता बसवण्यासाठी. मशीनवर टायर बसवतात आता खोलल्याच्या नंतर. मी ज्यावेळेस इथं कामाला होतो त्यावेळेस माझा एक मित्र आहे याचा रवी शिंदे म्हणून. तो मी असंच टायर बदलत होतो
तो एकदा आला आणि व्हिडिओ बनवला तो म्हणला मला त्याने आयडिया दिलेली तुम्ही वगैरे असे व्हिडिओ बनवत जावा, चांगलं आहे, व्हायरल वगैरे व्हिडिओ होतात, जास्त सबस्क्रायबर वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही जास्त व्हायरल होताल. चालतंय म्हणलं. आणि योग असा आला की मीही व्हिडिओ बनवायला लागलो. त्याची माझी एवढ्यात काय भेट नाही झाली, पण त्यांनी मला मार्गदर्शन योग्य दिलेलं. इथे या साईडला नायट्रोजन आहे, नायट्रोजनचा गॅसचा आहे इथे. हा फ्रंटचा टायर काढलेला आहे आणि सलीम बसवायला चाललेला आहे आता. मी दाखवतोय तुम्हाला अत्याधुनिक मशीनवर टायर कसा खोलला जातो. आधी टायर हातावर खोलले जायचे ना, आणि आता मशीनवर टायर खोलले जातात. पलीकड साईडला आहे तो टायर मशीनवर दाबला जातो. एअरवर असतंय टायर दाबायचं. बरोबर दोन्ही साईडने टायर दाबून साईडला काढला जातो ना. बघा, दोन्ही बाजूने दाबून टायर निघतो साईडला. बरोबर चारही साईडने चारही हुकात टायर गुतावला जातो. हा म्हणजे मानवनिर्मित असं काहीच राहिलेलं नाही, संपूर्ण यंत्रसामग्री आलेली आहे. आज थोडं कष्ट आहे त्याबद्दल नाही, पण यंत्रसामग्री मदत पण जास्तीत जास्त व्हायला लागली आता कामगारांना. शेवटी रोजगार निर्मिती पण झाली पाहिजे. यंत्र येतं जातं, पण माणसांची लोकसंख्या वाढणारच आहे, कमी नाही होणार. प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. बघू शकता तुम्ही टायर आहे कसं, 1 मिनटात टायर निघाला. नाहीतर हातावरती आपल्याला एक 10 मिनटं तरी जातात टायर बसवण्यात काढण्यातच, वेळ वाचला. काही सेकंदात टायर बसून तयार होता मशीनवर. खाली पायामध्ये काही 3 बटन आहेत, गोल फिरण्याचं, उलटं सुलटं, आणि त्याचे 4 साईडला होते. पायावरती आपल्याला दिसतंय आता, खालच्या पायावरती गोल फिरतंय, तिथं बटन आहे. त्यानंतर पलीकड साईडला ओढण्यासाठी आहे. थोडं पाणी लावलं जातं जेणेकरून टायर असं फटणार वगैरे नाही मशीनवरती. ओके, टायर फिट झाला मित्रांनो. आता काही सेकंदात टायर फिट होऊन तयार होत आहे बसून. बघा, हवा भरली जाते. टायर बसवून झालेला आहे. आता टायर फिट झाल्याच्या नंतर आपण मोटरसायकलला बसवणार आहे. यंत्रसामग्रीचे एवढा फायदा आहे. यंत्रसामग्री वेळ वाचतो, तर तो महत्त्वाचा आहे, वेळ वाचतो. आणि इथे अलाइनमेंट झालेला आहे या साईडला, 5-10 मिनटात अलाइनमेंट झालं.